सुख म्हणजे काय? सुख म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला जे आराम देतं त्याला आम्ही सुख असं म्हणतो. सुखाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. एखाद्याला कारलं खाताना सुख मिळेल, एखाद्याला बटाटा खाताना सुख मिळेल. सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे, पण आनंद सर्वत्र सारखा आहे. का? कारण तो आतून येतो. सुखासाठी हे मन बावरी. सुख हे शरीराला आणि मनाला मिळतं आणि आनंद हा तुमच्या ऊर्जेचा आत्म्याचा स्वभाव आहे असं आपण नेहमी पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात, सुख जे तुम्ही शोधताय ते शोधताना तुम्ही या जगामध्ये किती वेळेपणा केला आहे. आम्हाला सुख जे आहे ते सुख इंद्रियांना हवं आहे, आम्हाला नकोय. आणि तृप्ती कोणाला येते? तुम्हाला. तुम्ही जे आहात ना ते तृप्त होतं. माणसाचा आत्मा तृप्त होतो, शरीर कधी तृप्त होत नाही. पण ज्यांनी शरीराच्या पुढचं जीवनच पाहिलेलं नाही तो शरीराला तृप्त करायचा प्रयत्न करणार. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, तुमचा भोग एकीकडे चालू आहे, दुसऱ्या बाजूला परत दुसऱ्या भोगाची इच्छा निर्माण होते. म्हणून तृप्ती तुम्हाला कधीच मिळणार नाही, कधी कुठे बाहेर. कारण इंद्रियांना तृप्त होणं माहितीच ते साधन आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की आज आम्ही वेळेपणा काय काय करतो. आम्ही घरात सुख शोधतो, आधी घर बांधतो. बघा ज्याच्याकडे झोपडी आहे तो घर बांधतो, कौलारूवाला बंगला बांधतो, बंगलावाला शहरामध्ये प्लॉट घेतो, मग तिथे एखादा बंगलो बांधतो. बंगलो बांधल्यावर त्याला महल दिसतो, महल बांधल्यावर त्याला राजवाडा दिसतो, मोठा वाडा बांधतो असं. आणि तो सगळा बांधून झाल्यावर सुद्धा त्याला एकदम मस्त सारखा मंगळ दिसतो. तो मंगळावर बांधायचं. उद्या मंगळावर जरी बांधलं तरी तो म्हणेल नाही आता सूर्यावरच बांधायची. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो वेडेपणा आहे हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्रकृतीच्या सोबत जगलं पाहिजे. आणि प्रकृती असं सांगते की इंद्रियांना जोपर्यंत तुम्ही आतमध्ये वळवत नाही तोपर्यंत तुम्ही शरीर आणि मनाच्या बाहेर पडत. इंद्रिय जी आहे ती संयमित असली पाहिजे. जोपर्यंत तुमची इंद्रिय संयमित राहत नाही तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये खऱ्या सुखापर्यंत पोहोचत नाही. सुख प्रत्यक्षामध्ये आनंद नाही आहे, पण आनंदाची झलक आहे. सुख काहीच नाही आहे का? आहे ना. त्या परमानंदाचा जो मार्ग आहे तो सुखाच्या पहिल्या पावलावर मिळतो. म्हणून तर या प्रकृतीने आम्हाला त्या सुखात रमायचं शिकवलं. आणि म्हणून सद्गुरूंना सांगतात की तुम्ही तुमचे इंद्रिय जे आहे त्या इंद्रियांच्या जर बाहेर पडायचं असेल, त्या शरीराच्या बंधनातून बाहेर पडायचं असेल, आळसातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला कुठे वळलं पाहिजे? कारण ही इंद्रिय सोडून कुठे पळतात? बाहेर. त्यांना कुठे वळवलं पाहिजे? आत्मा. याचसाठी केला होता अट्टा असं शेवटचा ना गोड. तो गोड हाय. तुम्हाला खरं जर सुख शोधायचं असेल, टिकणारं परम सुख ज्याला असं म्हणतात, ते सुख कशात लपलेलं आहे? तुमच्या आतमध्ये. तुम्ही या इंद्रियांना आतमध्ये वळवा आणि तुम्ही त्यातून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडाल. आणि मग तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला काय मिळेल? आज सद्गुरू आपल्याला सांगतायत की सुखाच्या शोधात आपण या जगात वेडेपणाच्या अनेक गोष्टी केल्या आहेत. जर सुख हेच तुमचे ध्येय असेल तर आत वळणे हाच बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. सर माझा हा प्रश्न आहे की सुख तर या जगातून नाही शकत आहे, कारण सुखाच्या मागे लागणं म्हणजे मूर्खपणा आहे असं मला वाटतं. तर सद्गुरू असं का सांगतायत की सुख जर तुमचं ध्येय असेल तर त्याच्यासाठी आत वळणं हा मार्ग आहे. म्हणजे बरोबर आहे त्यांनी सांगितलेलं की आत वळणे हा मार्ग आहे. पण जर ज्या लोकांना आनंदाची अपेक्षा असेल किंवा जे लोक सुखाच्या मागे न लागता आनंदाच्या मागे लागत असतील तर त्यांनी कसं याच्यातून घेतला पाहिजे? आज सद्गुरूंनी जे आपल्याला कोट दिला, गणेशचा कोट दिला, त्यावर माझा एक प्रश्न असा आहे की जर आपल्या मनानेच आपल्याला दुःख किंवा सुख आनंद मिळवायचा असेल तर आपण बाह्य परिस्थिती ओढं महत्व का? माझा प्रश्न असा आहे सर, आपण भौतिक जगामध्ये बघतोय की जे सगळे लोक आहेत ते सुखाच्या मागच आहेत, फक्त साधू आणि संतच आनंदाच्या मागे आहेत. तर असं का? आता जीवनाचा खरा आनंद तर संत किंवा जे योगी साधू तेच घेतात, सामान्य माणसं त्याच्यात अडकलेले. तर हे असं का? मित्र, सुख म्हणजे काय? सुख म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला जे आराम देतं त्याला आम्ही सुख असं म्हणतो. शरीर जिथे रमतं, शरीर कुठे रमतं? आळसामध्ये, आरामामध्ये, निष्क्रियतेमध्ये, भोगामध्ये. शरीराला सर्वात जास्त काय प्रिय आहे? तमस. शरीराचा गुणच तमस आहे. तामशीपणा, जडपणा, जडत्व हा शरीराचा गुण आहे, इनर्शिया. तुम्ही त्याला शरीराच्या स्तरावर जर जायचं ठरवलं तर बघा, रोजंदारी करणारे, हातावर मजुरी करणारे जी माणसं असतात, ज्यांचं आयुष्य, त्यांची मेहनत ही गळ्याच्या खाली असते, हे अर्ध शरीर त्यांचं मेहनत करतं. ह्याच्यावरती जो मेंदू आहे तो मेंदू त्यांच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा नसतो. त्यांच्या जीवनामध्ये जडत्व फार असतं, अज्ञान असतं, अहंकार असतो, आळस असतो. त्याने एका विशिष्ट मर्यादेमध्ये आपलं जीवन सीमित करून टाकलेले. 2 वेळाचं सुंदर खायला भेटलं, नशा करायला जर भेटली, आराम करायला भेटलं, उड्या मारायला जर भेटल्या, मनसोक्त
तर त्यांना फार सुख वाटतं त्याच्यामध्ये. आपण नेहमी उदाहरण सांगतो की एखादं डुक्कर गटारामध्ये जर पडलं तर तेव्हा किती सुख वाटतं. एखाद्या गाढवाला जर चांगला उकिरडा भेटला तर किती सुख वाटतं. आणि आपल्याला माहीत पडतं तर आपण काय उकिरडा झाडतो या. म्हणजे घाणीमध्ये पडलेली जी घाणीची किडी असतात त्यांच्यासाठी ते सुख आहे. हे आम्हाला माहिती कारण आम्ही त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं सुख अनुभव. तुम्ही जेव्हा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाता आणि ज्यावेळेस तिथं जेवण करता तेव्हा तुम्ही असं समजता का मी फार उच्च दर्जाचा आहार घेतो आहे. परंतु त्या हॉटेलचा जो मालक असतो त्याला माहिती असतं त्याचं मी काय टाकलेलं असतं. मी नेहमी उदाहरण सांगतो, अमेरिकेमध्ये पिझ्झा, बर्गर, कोक हे जे पेय आहे किंवा हे जे खाद्य आहे, फास्ट फूड आहे, हे तिथले गरीब लोक खातात, ज्यांची ऐपत नाही. ती लोक अशा प्रकारच्या गोष्टींचा आहार करतात. आणि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये, भारतीय उपखंडामध्ये जे देश आहे त्या देशांमध्ये श्रीमंत लोक फॅशन म्हणून हे खा. बघा, जीन्स हा कपडा एवढा फेमस झाला का? फेमस झाला कारण तो सर्वात स्वस्त आहे आणि फॅशनेबल आहे. तो कोणी सांगितलं फॅशनेबल आहे? फॅशन आणणारे कोण आहे? तुम्हाला वाटतं फॅशनेबल आहे? अरे पॅन्टी फाडण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये छिद्र करण्यामध्ये कुठली आली फॅशन? हां, एका अत्यंत महाग अशा ब्रँडेड शोरूममध्ये फाटलेले टी शर्ट, अशी छिद्र पाडलेली टी शर्ट, तिची किंमत होती 22,000. आपल्या गावाकडं थकलेल्या हारलेल्या बापाची कोपरी अशीच असते छिद्रपरी. त्याची किंमत 22,000. आणि विशेष म्हणजे लोक घेतात, म्हणजे घेणारे किती शहाणे असतील हे आम्हाला कळत. बरोबर आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कोणीतरी फॅशन बनवायची आणि आम्ही ती फॅशन पुढे चालवायची. त्याला आम्ही काय म्हणतो? सुख म्हणतो. त्याला आम्ही काय म्हणतो? काहीतरी प्रेस्टीज समजतो, प्रतिष्ठा समजतो. म्हणजे आमच्या ज्या व्याख्या आहे त्या व्याख्या किती विचित्र आहे बघा. जीन्स कपडा जो आमच्या शरीराला हानिकारक आहे, बरोबर आहे. बघा, आपल्या देशामध्ये मुलांना आणि मुलींना लहानपणी परकर असायचे. मुलांना असे मोठ्या झब्यासारख्या पॅन्ट असायचे, मोकळे हाफ पॅन्टच असायची लहान मुलांना. का बरं? हे जे लेगिन्स असेल किंवा टाईट कपडे असेल, हे कुठून आली फॅशन? ही फॉरेनमधून आली. तुमचं शरीर झाकलेलं असलं तरी दिसलं पाहिजे बाई, त्या शरीराचं आकर्षण निर्माण झालं. शरीराचा वापर करून स्वतःचा प्रभाव पाडण्याची जी वृत्ती आहे ती पाश्चात्य देशांमधून आहे. उलट मी विचार केला, लहान मुलांनी जर टाईट कपडे घातले तर त्यांच्या शरीराचा विकास व्यवस्थित होत नाही. किमान टीनेजरच्या मुलांनी कधीही टाईट कपडे घालू नये. त्यांनी जर टाईट कपडे घातले त्यांच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम. जसं तुम्ही जर कमी साईजचा बूट जर लहान मुलांना घालायला दिला त्यांच्या पायावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तुम्ही जर उंच टाचाचे बूट जर मुलांना किंवा मुलींना लहानपणी जर दिले तर त्यांच्या अँकलमध्ये डिफेक्ट तयार होतो. ही विकृती आहे, तिला आम्ही संस्कृती बनवलेली आहे. का? त्याच्यामध्ये आम्हाला सुख वाटतं. सुखाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. एखाद्याला कारलं खाताना सुख मिळेल, एखाद्याला बटाटा खाताना सुख मिळेल. सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे. पण आनंद सर्वत्र सारखा आहे. का? कारण तो आतून येतो. सुखासाठी हे मन बावरे. सुख हे शरीराला आणि मनाला मिळतं आणि आनंद हा तुमच्या ऊर्जेचा आत्म्याचा स्वभाव आहे असं आपण नेहमी पाहिजे. तरी पण सद्गुरू आदित असं का म्हणतात की सुखाच्या शोधात आपण या जगामध्ये वेळीपणाच्या अनेक गोष्टी केल्या. मला सांगा, जेव्हा आपण जमिनीवर झोपायचो तेव्हा आई पांघरण्यासाठी ना आथरण्यासाठी एक गोधडी द्यायची. त्या गोधडीमध्ये तिचे जे जुने लुगडे असायचे त्याच्यापासून ती शिवलेली असायची. घरामध्ये सगळ्या परिवारातल्या सदस्यांनी जे वापरलेले कपडे असायचे त्या कपड्यांचे अस्तर त्याला असायचे. म्हणजे या परिवाराचे जे संस्कार आहे, ते जे काही त्याचे विचार आहे, त्याचा जो ओरा आहे, तो ओरा याच्यामध्ये दाबला जायचा, एकत्र व्हायचा. त्याच्यामुळे सगळ्यांची माया एकमेकाला मिळायची, एकत्रित होऊ. तुम्हाला माहिती असेल, जर
जादूटोणा करणारे मांत्रिक वगैरे जे असतात किंवा फॉरेन्सिक तपासण्या करणारे DNA मध्ये तपासण्या करणारे जे चोया वगैरे दरोड्या हत्या यांचे शोध करणारे असतात ते पण काय सापडतात त्या शरीराच्या जवळपास असलेली काही साधनं कपडे वस्तू यांचं काहीतरी पुरावा सापडला पाहिजे. अंगावर घातलेले दागिने ज्याला शरीराचा काय झालेला आहे स्पर्श झालेला आहे असं कुठलंही जरी त्यांना काही सापडलं त्याच्यावर त्यांना DNA शोधता येतो कारण त्याच्यावरती तुमच्या शरीराच्या अनेक पेशी लटकलेल्या असतात. आपण नुसतं असं जरी केलं तरी तुमच्या हाताला अनेक पेशी चिकटून येतात. का तुम्ही असं बराच वेळ घासत राहा काही वेळाने तो चट्टा पडेल म्हणजे तेवढे पेशी तुमचे निघून गेले म्हणून तो चट्टा पडतो. तुम्ही ज्यावेळेस हाताने एखादा दावा धरता आणि ते खेचता ज्यावेळेस ते सटतं तुमच्या हातातून तुमच्या हाताला चरे पडता म्हणजे तुमची तेवढी त्वचा काय होते सोलून जाते म्हणजे तेवढ्या पेशी तुमच्या निघून जातात त्याच्यावरून DNA शोधला जातात. मग अशी अंतर्वस्त्र जे आहेत त्यांचा वापर करून अनेक मांत्रिक जादूटोणा करतात हे तुम्ही ऐकलेलं असेल. त्याच्यामध्ये काय विशेष आहे जर फॉरेन्सिकवाले जर लॅबमध्ये जाऊन तपासू शकत असतील की हे कोणत्या माणसाचे कपडे आहे तर मांत्रिकांवर त्याच्या ओरावर काम करणं फार अवघड काय. आणि असे कपडे बाहेर कोणाला देऊ नये वापरण्यासाठी किंवा बाहेर ते असे कोणी तिस्ततः पडू नये म्हणून ते कपडे वापरले जायचे केवढे. किती संस्कृती किती समृद्ध होती आज. त्या गोधलीमधून जी ऊब मिळायची फक्त त्याच्यामधून संरक्षण किंवा ऊब मिळत नव्हती तर त्याच्यामधून माया पण मिळायची. आईच्या हातच्या जेवणामधून अन्न तर मिळतंच पण प्रेम पण मिळतं. हॉटेलवाल्याच्या जेवणातून फक्त अन्न मिळतं हा फरक आहे. म्हणून मेसमध्ये जेवणारं पोरगं आणि घरी जेवणारं पोरगं याच्यात तेजामध्ये फरक असतो. हे मेसमध्ये जेवणारं टाईम असं पांढरं फटक पडलेलं असतं किती पण तब्येत सुटी. बाहेर ज्यावेळेस एखादा व्यक्ती बघा आहारावर कसं जीवन अवलंबून असतं. तुम्ही जेवढं तुमच्या परिवाराच्या बाहेरचं जेवण कराल तेवढं तुमचं शरीर विकृत होत चालणार त्याचा आकार बेडब होणार त्याच्यामध्ये विकृती आजार ह्या गोष्टी बसून. जेवढं तुम्ही शुद्ध आहार कराल मी तर असं म्हणेल एकाच व्यक्तीचा हातचा आहार खाल्ला पाहिजे. तुम्ही जेवढा एकाच व्यक्तीचा हातचा आहार खा तेवढे तुम्ही शुद्ध हो तुमचं शरीर शुद्ध होत जाईल. पण ते आजच्या काळामध्ये तेवढं शक्य नाही. आपण सहज एखाद्या दिवशी कोणाकोणी मागवतो खातो. तुम्ही नुसते आहार नाही घेते त्याचे संस्कार पण देत त्याचा ऑरा पण देत. त्याचे बघा जेवढी महान मंडळी आहे संत मंडळी तर कुठेच जेवण करत कोणाचाच हस्त खात काय फार आवडते ती अवलंबून आहे. म्हणजे खोलामध्ये गेलं तर फक्त आहार या विषयावरती आपण पूर्ण हा विषय बोलू शकतो. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात सुख जे तुम्ही शोधताय ते शोधत आहात तुम्ही ह्या जगामध्ये किती वेळेपणात येईल आहे. आम्ही आमचं किचन बंद केलेलं धाबा संस्कृती चालू केलेली आमचं जीवनच धाब्यावर ठेवलेलं आहे. अरे तो बनवणारा कोण आहे त्याची मानसिक अवस्था काय आहे त्याची शारीरिक स्वास्थ्य काय आहे त्याची आम्हाला काही कल्पना नाही. तुम्ही यूट्यूबवर जर गेलात आणि रील जर पाहिल्या तर हे जे फास्ट फूड किंवा जे काही पॅकिंगमधलं फूड बनवणारी जे काही कंपनी आहेत एवढे घाणेरड्या प्रकारे ते सगळं बनवता हे जर पाहिलं तर अक्षरशः एखाद्याला उलटी हो. आता गोलगप्पे किती प्रसिद्ध आहे मुलींमध्ये. अनेकदा तो व्हिडिओ व्हायरल झाला की पायाने तुरवतात ती पीठ तिथेच त्यांचा घाम पडतो तिथेच तंबाखू मारतात ते. आणि आम्ही मात्र दृष्टीआड सृष्टीआड. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आज आम्ही एक दिवस मला म्हणजे जेवण करायला काही सोयच नव्हती असं होतं बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत घरी कोणीच नव्हतं. तर जेव्हा हे दुसऱ्याला कळतं तेव्हा सगळ्यांना घरच्यांना बाहेरच्यांना सगळ्यांना असा प्रश्न पडतो की काय बावट माणूस आहे हा. एका 0 मिनिटामध्ये कुठेही काही ऑर्डर करू शकतो कुठेही जाऊन कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकतो. एवढं सहज असताना हा माणूस घरात कोणी शिजवायला नाही आहे म्हणून काय तक्रार करत राहतो. बाहेरच्या जेवणामध्ये तुम्हाला सुख दिसतं पण आनंद नाही तृप्ती कधीच मिळू शकत नाही. तुम्ही हॉटेलमध्ये जेवण करा तुम्हाला तृप्ती कधीच मिळणार. हां मनोरंजन होईल तुमचं पोट भरेल
तृप्ती नाही मिळणार. तृप्ती जर हरी, तृप्ती कुठून येते? आतून येते, बरोबर आहे. आणि वासना कुठून येते? हां, तुम्ही डोळे बंद केले, वासना होते का? नाही. इंद्रियांचा जेव्हा संपर्क होतो या जगाशी तेव्हा वासना उत्पन्न होते. तुमचे डोळे, तुमचं कान, नाक, त्वचा, जीभ, हे जे इंद्रिय आहे, हे इंद्रिय अपेक्षा करतात की मला भोग खाई, बरोबर आहे ना? तर ती इंद्रिय जेव्हा तुम्ही आत वळवता तेव्हा खऱ्या अर्थाने जो आनंदाचा स्रोत आहे तो सापडतो. एक घास तुम्ही जर खाल्ला, मनापासून जर खाल्ला, तर त्या पूर्ण जेवणाचा आनंद त्या घासात मिळून जातो. परंतु आमचं घास खात असताना आमचं लक्ष घासावर नसतं, खाली असतं. निम्म संपल्यावर 3 गुलाबजाम होते, कोण संपते? 3 एकच आहे. माणसांचं ही समस्या आहे. माणसं त्याच्यामध्ये जे उतरत नाही आणि म्हणून उतरण्यासाठी त्यांना इंद्रिय आत वळवावी लागतात. जर इंद्रिय तुमची बाहेर आहे, विचार करा, तुमच्या रथाला 5 घोडे आहे आणि ते 5 दिशांना चौकोर उधळत आहे, तुमचा रथ कुठे जाईल? कुठे जाईल? कुठे जाणार नाही. तो एकाच ठिकाणी भेलकावे खातले. मी जमलंच तर त्याचे 2-4 तुकडे पण तरी जर ताकद वाढली इंद्रियांची तर त्या रथाचे तुकडे करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. अशी विखरलेली, भरकटलेली खूप माणसं तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतात. आम्हाला सुख जे आहे हे सुख इंद्रियांना हवं आहे, आम्हाला नको आहे. सुख कोणाला हवं आहे? इंद्रियांना. आणि तृप्ती कोणाला येते? तुम्हाला. तुम्ही जे आहात ना ते तृप्त होतं. माणसाचा आत्मा तृप्त होतो, शरीर कधी तृप्त होत नाही. पण ज्यांनी शरीराच्या पुढचं जीवनच पाहिलेलं नाही तो शरीराला तृप्त करायचा प्रयत्न करणार. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही एखादा वाहन त्याच्यामध्ये किती जरी पेट्रोल टाकलं तरी तुम्ही खर्च करत राहिले, ते टाकत राहिले, खर्च करत राहिले, त्याचं कधीच टाकी भरणार नाही. टाकी भरली की कमी व्हायला सुरुवात. म्हणतात ना, नाभी उठला की केस फुटला. तो तिकडनं कटिंग करून, दाढी करून नुसता उठतो, इकडे केस फुटलेला असतो. त्याचं वाढ चालूच आहे ना, आहे की नाही? काय रे, सकाळी दाढी केली, संध्याकाळी परत वाढलो, बरोबर आहे ना? मग सर्वात बेस्ट पर्याय काय? निसर्गाच्या मर्जीप्रमाणे होऊ दे. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, तुमचा भोग एकीकडे चालू आहे, दुसऱ्या बाजूला परत दुसऱ्या भोगाची इच्छा निर्माण होते. म्हणून तृप्ती तुम्हाला कधीच मिळणार नाही, कधी कुठे बाहेर. कारण इंद्रियांना तृप्त होणं माहितीच, ते साधन आहे. तुम्ही ही छोटीशी बॉटल आहे 1 लिटरची, तुम्ही ती भरली आणि रिकामी केली, भरली आणि रिकामी केली, भरली आणि रिकामी केली. किती वर्षांनी ती भरेल? ती तृप्त होईल भरून? नाही. एखादं नरसळ आहे, ती मी तिच्यामधून वरून काहीतरी ओतत राहिली. तुम्ही अख्खा समुद्र ओतला तरी ते तृप्त होईल का? नाही. ओतणारा तृप्त होऊ शकतो, नरसळ नाही होऊ शकतो. कळते का तुम्हाला? तसं आमचं जीवनची इंद्रिय जी आहे ती नरसळी आहे, ती कधी तृप्त नाही होणार. एखादा दिवा आहे, त्याला पेटण्यामध्ये आनंद वाटतोय, पेटण्यामध्ये सुख वाटतंय, तर ते पीत राहणार आहे, तो पितच राहणार आहे. तुम्ही तेल होतच राहतो, पीत राहणार आहे. वाद संपून जाईल पण त्याचं फिणं सापणार नाही, बरोबर आहे ना? तसंच आमच्या आयुष्याची वाद संपून जाते पण आमची भोगाची लालसा संपत नाही, इंद्रिय आमची, बरोबर आहे? आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की आज आम्ही वेळेपणा काय काय करतो? आम्ही घरात सुख शोधतो, आधी घर बांधतो. बघा, ज्याच्याकडे झोपडी आहे तो घर बांधतो, कौलारूवाला बंगला बांधतो, बंगलावाला शहरामध्ये प्लॉट घेतो, मग तिथे एखादा बंगलो बांधतो. बंगलो बांधल्यावर त्याला महल दिसतो, महल बांधल्यावर त्याला राजवाडा दिसतो, मोठा वाडा बांधव असं. आणि तो सगळा बांधून झाल्यावर सुद्धा त्याला गेलं मस्त सारखा मंगळ दिसतो. मंगळावर बांधायचं, उद्या मंगळावर जरी बांधलं तरी तो म्हणेल नाही, आता सूर्यावरच बांधायचीच. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो वेडेपणा आहे हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे ना, आहे की नाही आहे? आई आपल्या लहान बाळाला पालकचे पराठे करून घालते, पालकची पनीर घालून भाजी करून घालते, पालकचे पकोडे करून घालते. हिची इच्छा काय आहे की पालक याने खावं, बस. तू कसंही बी खा बाबा, पण खा, बरोबर की नाही? म्हणजे वेगवेगळी व्यंजनं करून जेव्हा त्याला खाऊ घातली जातात ती कशा करताय? तृप्ती मिळण्यासाठी आहे. पण मिळते का तृप्ती? नाही. पण तृप्ती कधी मिळेल? जेव्हा तो आतमध्ये वळेल. इंद्रिय कधी सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही वेगवेगळ्या किती पण जडणघडणी केली आणि वही नवीन तुम्ही किती पण निर्माण केलं. आज बघा, आपण माणसाने
आयुष्य आरामासाठी किती गोष्टी निर्माण केल्या. माणूस पायी चालायचा तेव्हा त्याला वाटलं एखादा घोडा, ठीक आहे गाढव तरी काय हरकत, गाढव तर गाढव, मग बसून तर चाललोय ना, बरं की. नंतर घोडा, नंतर घोड्यावर पण फार त्रास होतो, मग घोडागाडी पण फार आलते, मग रथ. मग अशा प्रकारे नंतर त्या रथाचा घोडाच काढून टाकला पुढचा. तिथे एक इंजिन बसवलं, आधी वाकल्यावर चालवलं, नंतर रॉकेलवर चालवलं, नंतर पेट्रोल काढलं, डिझेल काढलं, आता विजेवर चालवत आहे, काही दिवसांनी हायड्रोजन म्हणताय, पाण्यावर चालवायचे म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एवढी सगळी साधनं आली. माणूस जेव्हा पायी चालायचा तेव्हा निरोगी होता की आता निरोगी आहे? पूर्वी माणूस सायकल चालवायचा, कशासाठी? प्रवास करण्यासाठी, बरोबर आहे ना. आता चरबी घटवण्यासाठी सायकल चाल. पूर्वीच्या स्त्रिया सकाळी उठून दळण दळायच्या जात्यावरती, हां दळायचं ना. जनाबाईची जात्यावरची आभरण किती प्रसिद्ध आहे. आणि आता ती पोटाची चरबी घालवण्यासाठी आता कार्डियाक करतात, सकाळी सकाळी झुंबा करतात, काय काय करतात ते जण. सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही ज्या गोष्टींसाठी तुम्ही तंत्रज्ञान काढली त्या गोष्टींचं तुम्हाला सुख मिळू राहिलं की त्याचं तुम्हाला दुःख मिळू राहिलं? हां सांगा मला, तुम्ही काय मिळू राहिलं तुम्हाला? दुःख. जो गावाकडं मजुरी करून जगतो तो निरोगी आहे, आणि जो शहरामध्ये फक्त स्वयंपाक आणि घर सांभाळतोय तो रोगी आहे. हां त्याचं थायरॉईड वाढले, याचा मणक्यात गॅप पडला. खेड्यावरच्या स्त्रियांच्या मणक्यामध्ये लवकर गॅप पडत नाही, शहरातल्या स्त्रियांमध्ये फार लवकर गॅप पडत. का बरं? आराम आणि विशिष्ट प्रकारचीच कामं, संपूर्ण शरीराला कामच मिळत नाही. खेड्यातली स्त्री सगळं घरातलं कामही करते, शेतातही काम करते, गोठ्यामध्ये पण जाते, सर्व सांभाळते, बरोबर आहे ना. शहरातली स्त्री फक्त उभी सारखी फक्त हातच काम करते, इथून खाली काही व्यायामच नाही. हां पाट्यावर काही वाटायचं नाही, आहे की नाही. सगळं मिक्स, सर्व दळण दळायचं नाही, ते गिरणीमध्ये इस्त्री करायची नाही, फ्लोअर झाडायचं नाही, त्याला पण मशीन आणलं, उभ्या असतं. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या तंत्रज्ञानाचा विकास केला, ज्या काही तुम्ही गोष्टी घडून आणल्या, तो आज एक वेळेपणा सिद्ध होतोय की नाही होते? जास्त उत्पन्न निघावं म्हणून शेतामध्ये रासायनिक खतं आणली, नवीन तंत्रज्ञान आणली, त्यांनी फायदा झाला का तोटा झाला? काल परवा काय म्हणे, आता हायड्रोपोनिकली भागत नव्हतं, पाण्यावरची शेती आता हवेतली शेती आहे, काही दिवसांनी आकाशातली शेती आहे, बरोबर. हायड्रोपोनिक नंतर एरोपोनिक, हां काही दिवसांनी स्पेसपोनिक आहे. अरे पण बावळ्यांना तुम्हाला हे कळतंय का तुम्ही प्रकृतीच्या विरोधात जाताय, प्रकृतीशी छेडछाड करताय, त्याचे परिणाम तुम्हाला काही वर्षांनी बघायला मिळतात, बरोबर आहे ना. PGR जेव्हा सुरुवातीला आले तेव्हा शेतकऱ्यांना किती आनंद झाला की नुसतं 100 रुपयाचं GA आणायचं आणि फवारायचा, एवढं द्राक्ष 8 दिवसामध्ये एवढं, वाह क्या वा. झाला का त्याचा बंगल्याचा एवढं झाला? बंगल्याचं दुसरं प्लास्टर पण होत नाही आता, बागा उपटून फेकल्या शेतकऱ्यांनी, बरोबर आहे. चूक आहे. म्हणजे तंत्रज्ञान तुम्ही जे आणताय ते तुमचाच घात करताय. सुखासाठी तुम्ही ज्या ज्या गोष्टी करताय, संशोधन असेल, काही नवीन तुमच्या योजना असतील, साधन सामुग्री असेल, आयुष्य आराम असेल, जे काही तुमच्या आजूबाजूला तुम्ही निर्माण करताय, अगदी छोट्या गोष्टींपासून सगळं, जमिनीवर बसून जो माणूस जेवढा आनंदाने जेवू शकतो तेवढा तो खुर्चीवर बसून जेवू शकतो का? हां नाही. पण उभ्याने जेवण्यापेक्षा बसलेलं बरा, म्हणून ठीक आहे. बुफे तर काही जण तर उभ्याने सुरू कर, ताट घेताना लगेच सुरू. हां तो विसरून गेला, आपण पूर्वीच्या काळामध्ये आडवे होतो, नंतर 4 पायावर आलो. जलचर होतो ना पहिला माणूस,
होता की नाही. नंतर काय झाला, भूचर झाला, 4 पायावर आला, नंतर 2 पायावर आला. तो 2 पायावर जेवण्यासाठी आला की चालण्यासाठी आला हेच त्याला कळलेलं नाही आलं. बरोबर आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्रकृतीच्या सोबत जगलं पाहिजे. आणि प्रकृती असं सांगते की इंद्रियांना जोपर्यंत तुम्ही आतमध्ये वळवत नाही तोपर्यंत तुम्ही शरीर आणि मनाच्या बाहेर पडत. आपल्या सर्वांना एक कळतंय, या शरीरामध्ये दुःख आहे, या शरीराला वय आहे, हे शरीर नाशवंत आहे, हे शरीर सगळ्या घाणीचं साम्राज्य आहे, फक्त वरचं कातळं पाडापदी. आता मी बघणार नाही, किती पण सुंदर असं म्हणतात. एखाद्या स्त्रीकडं बघताना तिच्या चेहऱ्याकडनं बघता पहिलं पायाकडे बघितलं पाहिजे. मग तुम्हाला कळतं की सुंदर असण्या अगोदर स्वच्छ आहे का, की वरून फक्त सगळी पावडर छापलेली आहे. तसं एखाद्या पुरुषाचा त्याचा तामझाम, त्याचं राहणीमान हे सगळं बघण्याच्या ऐवजी तुम्ही त्याचा प्रामाणिकपणा तपासा, हे महत्त्वाचं. तसंच आहे. पगार किती कमवतो, की त्याचं साम्राज्य किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, त्याचं मनाचं साम्राज्य किती मोठं आहे. राईट, बरोबर आहे ना. म्हणजे आम्ही काय पाहतो, आम्ही सिरत पाहतो का सुरत पाहतो? हां, आम्ही चित्र पाहिलं पाहिजे का चरित्र पाहिलं पाहिजे? फक्त आम्ही पोपटासाठी बोलतो. प्रत्यक्ष आम्ही चित्राचाच मुळात पडतो, चरित्राचा हा काही घेणंच नाही आहे. राईट. मग चरित्र तेव्हाच पाहू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या इंद्रियांना आत वळू शकता. तुमच्या डोळ्यांवर तुमचा जो काही ओढा आहे, तुमच्या कान, नाक, त्वचा, जीभ याच्यावर तुमचा जो विश्वास आहे तो तुमचा आत वळायला पाहिजे आणि बोधाकडे तुम्ही वळाले पाहिजे. आणि म्हणून त्यांची गरज फक्त जीवनामध्ये ज्या मूलभूत गोष्टींची गरज आहे, जेव्हा तुम्ही जेवण कराल ना तेव्हा तुम्हाला सर्व इंद्रियांची गरज आहे. भोग तो, कारण तो भोग तुमच्या जीवनासाठी गरजेचा आहे. तुमचं जीवन जिवंत राहण्यासाठी गरजेचं आहे, मूलभूत गरज आहे. जेव्हा तुम्हाला एखादं अपत्य हवं आहे तेव्हा तुम्ही कोणाच्या तरी खरोखर प्रेमात पडणं गरजेचं आहे. आणि म्हणून तिथं तुम्हाला तुमच्या इंद्रियांची गरज आहे, पण ते संयमित पाहिजे. बरोबर की नाही. तुम्ही जर पाणी प्यायला नळ चालू करून दिला आणि तो परत बंदच होत नसेल तर तुमच्या जीवनातलं जे काही जल आहे ते सगळं काय होणार आहे, वाया जातं. बरोबर आहे. तुमच्याकडे एखादं साधन आहे का हो, ते चालू होतं पण बंद तुमच्या मर्जीने होत नाही. समजा गाडी आहे तुमची, की पळायला लागली का थांबतच नाही, पळते आपल्या मर्जीने पण थांबत नाही आपल्या मर्जीने, तर काय होईल? जेवायला सुरुवात केली का जेवण सुरू होतं आपल्या मर्जीने पण थांबत नाही आपल्या मर्जीने. ते थांबडे अजून घेऊ थोडंसं, लय भय लागते. एखाद्या आपल्याशी थोडासा गोड बोलला तर त्याला मुळासकट खायची इच्छा होते. ऊस गोड लागला म्हणून काय मुळासकट खावा का काय खातात लोक. हॅलो, नंतर म्हणतात फारच घाणेरडी चव आहे, तू मुळापर्यंत खायला लागला. हां, तिथं सोड, ते सोडलं तर परत ऊस येईल त्याला. बरोबर आहे की नाही. म्हणजे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की इंद्रिय जी आहे ती संयमित असली पाहिजे. जो पण तुमची इंद्रिय संयमित राहत नाही तो पण तुम्ही जीवनामध्ये खऱ्या सुखापर्यंत पोहोचत नाही. बरोबर आहे की नाही. आणि मग त्या आम्ही मुळं करू लागता, मग आम्ही त्याच्याने मीठ टाकतो, त्याला फ्राय करून घेतो, मग त्याला थोडी चव आणतोच. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. मग तुम्ही मर्यादा ओलांडली का तीच गोष्ट तुमच्यासाठी काय बनते, कुरूप बनते. तुमचं नातं कुरूप कधी बनतं, तुम्ही एखादं फूल आहे दुरून बघताय किती सुंदर दिसतं, तुम्ही त्याला जर ओरबडायला लागली तर त्याचं सौंदर्य संपून जाईल. कुणी संपवलं, आपणच संपवलं. ओरपट म्हणायचं पहिलं किती सुंदर होते, ओरबडलं पुढी. मग ते नातं असो, व्यक्ती असो किंवा परिस्थिती असो. म्हणजे आम्ही आमच्या सुखासाठी नक्कीच जे काही करतो ते सगळं करताना आम्ही सुखही गमावून. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सुखच हवं असेल, अगदी सांसारिक सुख का असेल, समजा तुम्हाला जेवणाचा आनंद घ्यायचा आहे तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही जे काही जेवण करताय त्या जेवणावर तुमचं पूर्ण लक्ष पाहिजे आणि तुमचं पोट कमीत कमी एक हिस्स्याने काय पाहिजे, रिकामं राहिलं पाहिजे. तेव्हा तुम्ही त्याचा पचनाचा पण आनंद घ्या. मग तुम्ही फक्त खाण्याचाच आनंद घेतला
आणि पोट मात्र पूर्ण त्रास सहन करतोय. जिभेने आनंद घेतला आणि पोटाला मात्र भयंकर त्रास आहे. तर तुम्ही अर्धा वेळ जोपर्यंत खाताय तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा, आणि जेव्हा पोटामध्ये पोचेल तेव्हा तुम्ही गडबडा लोळाल. खाणारे पण तुम्हीच होते तेव्हा आनंद तुम्हीच घेत होते, आणि लोळणारे पण तुम्हीच आहे तेव्हा पण यातना तुम्हीच भोगताय. म्हणजे जो भोगणारा आहे त्याने त्याचा संयम राखला, आणि तो संयम केव्हाच राखला जाईल जेव्हा तुम्ही तुम्ही आत जाऊन विचारा, कसं काय, बरं वाटतंय का, छान वाटतंय ना, थांबूया का मग, थांबा. जेव्हा छान वाटते तेव्हाच थांबलं पाहिजे, घाण वाटेपर्यंत नाही थांबलं पाहिजे. एकदा कंटाळा आला की माणसं थांबतात. बरोबर आहे ना, कुठल्याही गोष्टीचा. एखादा माणूस आपल्याबरोबर फार छान बोलतोय ना, त्याला बोर होईपर्यंत तिथं छान बोलायचं का? हां, बरोबर की. तुम्हाला माहिती नवीन नवीन लग्न झाल्यानंतर सुरुवातीला लोक एकांतामध्ये राहतात. त्यांना तो एकांत जर जास्त दिवस वाढून दिला ना, ते मी तुम्हाला पैन देतो 6 महिन्यामध्ये घटस्फोट येते. हां, का? जोपर्यंत जिज्ञासा आहे तोपर्यंत तो एकांत चांगला वाटतो. जेव्हा सगळं माहीत होऊन जातं, सगळ्या गोष्टी प्रेडिक्टेबल होतात, तेव्हा गृहीत धरलं जातं, आणि जेव्हा गृहीत धरलं जातं तेव्हा कंटाळा येतो. कारण शरीर आणि मन जे आहे याला नेहमी बदल हवा असतो, तोच त्याला चालत. कारण तो जे सुख आहे ना हे कल्पनेतलं आहे, ते वास्तवातलं नाही. राईट. म्हणजे आनंदाची झलक आहे. सुखाला आनंदाची सावली असं म्हणतात, किंवा आनंदाचं प्रतिबिंब असं म्हणतात. सुख प्रत्यक्षामध्ये आनंद नाही आहे, पण आनंदाची झलक आहे. मग सुख काहीच नाही आहे का? आहे ना. त्या परमानंदाचा जो मार्ग आहे तो सुखाच्या पहिल्या पावलावर मिळतं. म्हणून तर या प्रकृतीने आम्हाला त्या सुखात रमायचं शिकवलं. आम्हाला प्रकृती पहिलीच्या वर्गात टाकून देते, पण पुढचे वर्ग आम्हालाच पार करायचे. हां, आम्ही बालवाडीमधून मोठं व्हायचा प्रयत्नच करत नाही. आम्ही आमच्याबरोबरचे 10वीला गेले, आम्ही अजूनही कर हे कपाचा. हां, भर हे फक्त भोगाचा नाही होत, भर हे भक्तीचा पण होते, आहे की नाही? भुकेचा पण होतो, भरकटल्याचा पण होतो. मग त्या भचे अनेक रूप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभवले पाहिजे आणि त्यातून पार गेले पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर भरे भोगामध्ये राहिली तर कळतं का तुम्हाला? भरे भक्ती तर तुम्हाला कधीच करणार नाही. आणि म्हणून सद्गुरूंना सांगतात की तुम्ही तुमचे इंद्रिय जे आहे त्या इंद्रियांच्या जर बाहेर पडायचं असेल, त्या इंद्रियांच्या बंधनातून बाहेर पडायचं असेल, त्या शरीराच्या बंधनातून बाहेर पडायचं असेल, त्या मनाच्या त्या अहंकाराच्या कारावासातून बाहेर पडायचं असेल, अज्ञानातून बाहेर पडायचं असेल, आळसातून बाहेर पडायचं असेल, तर तुम्हाला कुठे वळलं पाहिजे? कारण ही इंद्रिय सोडून कुठे पळतात? बाय. त्यांना कुठे वळवलं पाहिजे? आत्म. दृष्टी कुठे वळवायची? आतमध्ये. चव कशाची घ्यायची? आत्मसुखाची. मग आत्मसुखाची चव कशी घ्यायची? बाहेरची घ्यायची बंद केल्याशिवाय नाही कळणार. बरोबर आहे ना? बघा, एखादी गोष्ट खाताना किंवा ते अनुभवताना, एखादा भोग घेताना किंवा एखादी गोष्ट करत असताना आपल्या डोळ्यातून काय येतात? आनंदाचे, ती तृप्ती असते. पण आमची समस्या काय? झलक दिखलाचा. ती काही वेळी झलक दाखवते आणि गाय. तुम्हाला सगळ्यांना मी एक गंमत सांगतो. बघा, आपण सर्वांनी पहाटे तुम्हाला जर कधी चुकून जर जाग आली 3 वाजता, 3:30 वाजता, 3च्या नंतर तुम्हाला केव्हा पण जाग येऊ द्या आणि तुम्ही परत झोपली. आता तुम्ही रात्रभर झोपलेले असता, साधारणतः तुम्ही 10 वाजता झोपले असं गृहीत धरलं की 2 तास आणि हे 3 तास, किती तास झाले? 5 तास. 5 तास तुम्ही झोपलेले असता, परंतु तुम्हाला ती झोप पूर्ण वाटते. किती लांब तर झोप आहे असं वाटतं, खूप वेळ जा असं वाटतं. जेव्हा 3 वाजता झोपता, नंतर तुम्हाला 6 वाजता किंवा 5:30 वाजता जाग येते. तुम्ही म्हणता, अरे 10च मिनटं झाली फक्त, 10च मिनटं झाल्याने पडलो होतो, मला फक्त डुकली लागली होती, 2-2.5 तास कशी काय झाली? हां, म्हणून तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात ना. त्यावेळेस तुमच्या आतमधलं चैतन्य काय झालेलं असतं? जागृत. आणि म्हणून जेव्हा चैतन्य जागृत होतं तेव्हा काय म्हटलेले? महाकाळ. जो काळाचा नाश करतो त्याला महाकाळ म्हटले.
म्हटलंय ना, काळ भैरव, जो काळाचाही भैरव आहे, जो काळाला आपल्या वशमध्ये कर. काळ सुद्धा बारीक होईल, छोटा हुंदा. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, जेव्हा तुम्ही सुखामध्ये असता कुठल्या तरी, तेव्हा तो जो वेळ आहे ना, तो असाच भरकन निघून जातो. एखादा पक्षी उडून जातो, भरकन उडून जातो. आणि जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असता ना, तेव्हा एक एक मिनटं तुम्हाला एक एक दिवसासारखं वाटतं की नाही? का बरं? काळाचा नाश का झाला पाहिजे? कारण काळाच्या नाशामध्येच परमेश्वराची प्राप्ती आहे. काळाच्या नाशामध्येच बघा, जेव्हा तुम्ही देहभान विसरता, तुम्ही स्वतःलाही विसरता आणि वेळही विसरता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही जगत असता. हे बरोबर आहे का चूक आहे? आणि ते जे जगणं आहे त्याला सुख म्हणते. आणि जेव्हा आम्हाला काळ लक्षात राहतो त्याला दुःख म्हणते. आम्ही आहोत, आम्ही जपतोय, आम्ही काहीतरी करतोय, हे जेव्हा जाणवतं तुम्हाला, तेव्हा तुम्ही या जीवनापासून दूर भरकटले असा. तुम्ही एक प्रकारे नरक होत असा. हे बाहेर भरकटणं जे आहे ना, ते नरक. तुम्हाला आठवतं, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये खूप रमून जाता, त्याच्यामध्ये एकाग्र हो, एखादं सुंदर संगीत, सुंदर गायन तुम्ही ऐकता, एखादं नृत्यामध्ये तुम्ही रमून जाता, किंवा तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या मनपसंत जेवणामध्ये रमून जाता. अशा जीवनातला जो प्रसंग असतो तेव्हा तुमचे नकळत डोळे काय होता? हां, थांबल जाऊ. नकळत बाहेरचं ऐकायचं काय होतं? बंद, ऐकूच येत नाही कोणचं. पूर्ण स्पर्शसुद्धा जाणवत नाही, कोणाचा स्पर्शसुद्धा जाणवत नाही. ही सगळी इंद्रिय कुठं वळता? अपो तो सुखाचा क्षण आहे. याचसाठी केला होता अट्टास शेवटचा ना गोड व्हावा. तो गोड हाय, ह्याला गोडवा, बरोबर आहे की नाही? आणि हा गोडवा कधी मिळेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही तुमच्या इंद्रियांच्या, मनाच्या पाशामधून काय व्हाल? मुक्त व्हा. आणि त्यांच्याकडून बाहेर पडायचा मार्ग एकच सांगितलेला आहे की यांना हात व्हावा. ना कुठे ही बाहेर उधळत आहे, तुम्ही आतमध्ये वळवा. बरोबर आहे? तुम्ही जे शोधताय ना ते आतमध्ये, बाहेर नाही. आनंद, तुमचं अस्तित्व, तुमचं समाधान, तुमची तृप्ती ती कुठे आहे? आत्म. म्हणजे आम्ही बोलू शकतो एवढा मोठा बंगला बांधलाय का, मग मला लोक बघ काय, हां, एवढी आपली कार एकदा एंट्री केली गावामध्ये का, मग बघ आहे की नाही? उद्या मी असा ड्रेस घालून जाईल, असा रुबाबात, मग बघा सगळे कसे टकमका माझ्याकडे बघणार. ते सुख नाही आहे, मूर्खपणा आहे. आलं लक्षामध्ये? कारण तुम्हाला आता जे टकमका बघताय तेच उद्या बघबघा तुम्ही चर्चा करा, तुमचं कुटाळा करणार. आणि म्हणून तुम्ही तुमच्या आतमध्ये जर वागलात, जग काय विचार करतं यापेक्षा तुमच्या अंतःकरणात तुमची भावना काय, हां, याच्यावर सगळा आनंद आहे. आणि म्हणून सगळं एवढंच सांगायचं आहे की माणसाने या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी केल्या. मोठ्या मोठ्या स्तरावर, जागतिक स्तरावर विचार केला तर जंगलं संपवली, जमिनी नासवल्या, वातावरण खराब केलं, ग्लोबल वॉर्मिंग आणलं, पंचमहाभूतांना असंतुलित बनवलं. अगदी चीनच्या विकृत लोकांनी तर एवढं मोठं धरण बांधून ठेवलं का पृथ्वीच्या गतीवर परिणाम झाला. तर झुरळं खातात, ते पाळी खातात, त्यांची बुद्धी तशीच होणार. जे बघून आपले लहान लहान लेकरं सुद्धा वाकडं तोंड करतात, हे त्यांचं अन्न आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? आता तुम्ही जी हुमणी पाहता का नाही, हुमणी आळी, हे त्यांचं पौष्टिक अन्न आहे. त्याच्यामुळे यांच्याकडनं फार काही शहाणपणाची अपेक्षा नाही आहे, बरोबर आहे? आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे का हे चीन जगापासून पूर्णपणे काय आहे, वेगळं आहे. काय वेगळं आहे ते? हां, त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही आहे, त्यांनी तेवढा भाग कापून दुसरीकडे नेला असता, पृथ्वीचा तेवढा तुकडा कापून बाजूला गेले असेल. त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही आहे, बरोबर आहे? सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जीवनामध्ये शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जर जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जे सुख तुम्ही पाहताय ते तुमचं सुख कधीच टिकणार नाही.
आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखच हवं आहे ना, तर मग तुम्ही सुखासाठी कुठे वळा? तुम्ही एकदा आतमध्ये वळला की हळूहळू तुम्ही सुरुवातीला तुमच्या मनापर्यंत पोचायनंतर, चित्तापर्यंत पोचायनंतर, अंतकरणापर्यंत, हळूहळू तुमच्या ऊर्जेपर्यंत पोचा. एकदा तुमच्या ऊर्जेचा दिशा तुमचा एकदम पक्की झाली की हळूहळू तुम्ही इंद्रियांच्या आणि मनाच्या या सगळ्या चक्रव्यूहातून कुठंपर्यंत. बघा शरीराचं चक्रव्यूह, त्याला किती पण खाऊ घाला तरी पण त्याला खायची इच्छा होतेच. आज त्याला किती पण तृप्त करा, उद्या परत त्याला इच्छा, काही पण त्याला कुठलाही भोग द्या, त्याला इच्छा होतेच. त्याला आज किती पण सुंदर कपडे घेऊन द्या, पुढच्या दिवाळीला परत म्हणतात कपडे नाही का. अरे घेतले ना मागचे 5 वर्ष, मग यावर्षी पण लागतील ना घालायला. तुम्ही त्याला खायला द्या, ते दुसऱ्या वर्षी परत पोट रिकामं करून घेऊन येत खायला. बरोबर की त्याचे भोग संपत नाही. मनाचं पण तसंच आहे. तुम्ही त्याचे किती पण कामना पूर्ण करा, ते त्याच्या पुढची कामना कर, त्याच्या पुढची कामना करता. आणि म्हणून तुम्ही ह्याच्या कामना आणि वासना पूर्ण करत बसण्यापेक्षा त्यात सुख शोधण्यापेक्षा, आज आम्ही सुख कशा शोधतोय? या दोघांच्या शरीराच्या कामना, शरीराच्या वासना आणि मनाच्या कामना, ह्याच्यामध्ये आम्ही सुख शोधतोय. आणि म्हणूनच ते आमचं कधी टिकत. तुम्हाला खरं जर सुख शोधायचं असेल, टिकणारं परमसुख ज्याला असं म्हणतात, ते सुख कशात लपलेलं आहे? तुमच्या आतमध्ये. तुम्ही या इंद्रियांना आतमध्ये वळवा आणि तुम्ही त्यातून, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडाल. आणि मग तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला काय मिळेल?